नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. चला तर मग बघूया आजच्या ठळक घडामोडी. पण तत्पूर्वी आपण जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. नागरिकांना वेळेत सेवा द्या, राज्यसेवा हक्क आयुक्तांचे प्रतिपादन. महागड्या 4 व्हीलर कवडीमोल विकणारी टोळी वाशिम पोलिसांच्या जाळ्यात. अमरावती राजापेठ उड्डाणपुलावर अपघात, ट्रक खाली आल्याने 2 महिलांचा जागीच मृत्यू. बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्यात धुरंधरला मिळाली यलिनाची साथ, व्याघ्र प्रकल्प फुलणार. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग आणि जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपले हक्काचे न्यूज नेटवर्क म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज. तर आता बघूया सविस्तर बातमीपत्र. शासनाच्या सेवा पारदर्शक, कार्यक्षम आणि समायोजित पद्धतीने मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क आहे. त्यानुसार नागरिकांना वेळेत सेवा द्यावी व दिरंगाई टाळावी. प्रत्येकाने आपले उत्तरदायित्व जाणून कार्यवाही करण्याचे निर्देश अमरावती विभागाचे राज्यसेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी आज दिले. लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अकोला जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्यसेवा हक्क आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. राज्यसेवा हक्क आयुक्त श्री डोंगरे म्हणाले की कायद्यानुसार नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागाच्या अधिसूचित सेवा मिळणे आवश्यक आहे. लोकसेवा हक्क कायदा कार्य शासकीय सेवा देणाऱ्या विभागांसाठी लागू असून विहित कालावधीत सेवा पुरवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार कालमर्यादेत सेवा पुरवावी. प्रत्येक सोमवारी लोकसेवा हक्क अधिनियमाचा डॅशबोर्ड तपासावा. कुठलेही प्रकरण प्रलंबित ठेवू नये असा निर्देश त्यांनी दिला. माहिती व तंत्रज्ञानाने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. त्याचा लाभ घेऊन प्रशासनाने अधिकाधिक पारदर्शक, गतिमान करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ई-भूमिती स्विफ्ट अकोला हा डिजिटल पडताळणीचा उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येक सोमवारला आपण आले की डॅशबोर्ड उघडावं आणि त्याची कॉपी जी आहे ते कलेक्टर मॅडमकडे द्यावी, म्हणजे त्या त्या डिपार्टमेंटकडे लक्ष द्यायचं, पुढल्या डिपार्टमेंट मागे. अजूनही पुन्हा सांगतोय की आपल्याला आपल्या विभागाचं काम माझे सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. या नंतर काय करायचं आहे आणि काय प्रोसेस आणि शासनावर सुद्धा सेम हँडल ते काय. महागड्या 4 व्हीलर कवडीमोल किमतीत विकणाऱ्या आंतरजिल्हा वाहन चोरांच्या टोळीचा वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 5,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चोरीच्या वाहनांचा रॅकेटचा तपास सुरू आहे. धनज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 जुलै रोजी कामरगाव येथील सुभाष भाऊराव निघोट यांच्या घरासमोर उभी असलेली फोर्स कंपनीची क्रुझर क्रमांक MH37G7622 ही सुमारे 6 लाख रुपये किमतीची गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून शेख अफजल उर्फ गोलू, नितीन गवई आणि शेख सरवर यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी चोरीची फोर्स क्रुझर अवघ्या 80,000 रुपयात विकल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 80,000 रुपये रोख तसेच अहिल्यानगर मधून चोरीस गेलेली मारुती सुझुकी स्विफ्ट आणि टूल किट जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात जालना येथील एका संशयित सूत्रधारामार्फत हे वाहन चोरीचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली असून चोरीची वाहने हैदराबाद येथे विकली जात असल्याचा संशय आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात इलेक्ट्रिक दुचाकीवरील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली. मिळालेल्या माहितीनुसार राजकमल चौकाकडून बडनेराच्या दिशेने जात असलेल्या क्रमांक नसलेल्या ट्रकने MH27EB 9587 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील दोन्ही महिला ट्रक खाली चिरडल्या गेल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृत महिलांची ओळख गौरी प्रमोद धर्माळे वय 27 राहणार बोरगाव धर्माळे आणि हर्षा आदेश गावंडे वय 29 राहणार अमरावती अशी आहेत. अपघातानंतर उड्डाणपुलावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत
वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. प्राथमिक माहितीनुसार अपघातातील ट्रकवर नोंदणी क्रमांक नव्हता. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात या वर्षीच्या सुरुवातीला आणण्यात आलेल्या नर वाघाला आता जोडीदार मिळाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली रेंजमधून 2 वर्षांची वाघीण ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल करण्यात आली असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 35 महिन्यांचा PKCT 1 हा नर वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आला होता. गेल्या 6 महिन्यात तो येथील वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेत स्थिरावला आहे. त्याच्या या कायमस्वरूपी वास्तव्याबरोबरच अभयारण्यात प्रजननक्षम वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन विभागाने त्याच्यासाठी वाघीण आणण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवली. बुलढाणेकरांनी PKCT 1 या वाघाला प्रेमाने धुरंधर असे नाव दिले होते. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या वाघिणीला यालिना असं संबोधलं जातं. वन विभागाच्या माहितीनुसार ही वाघीण ताडोबाच्या मोहर्ली रेंजमधील प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीच्या 3 बछड्यांपैकी एक आहे. वन्यजीव तज्ञांच्या पथकाने तिला पकडून विशेष काळजी घेत सुरक्षितपणे 205 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात स्थलांतरित केले. ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक प्रजननाला चालना देऊन वाघांची शाश्वत लोकसंख्या निर्माण करणे हा उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वन विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता घेऊया एक थोडीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात. आजचा अजिंक्य भारत ई-पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सेवा हक्क आयोगाचे अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे यांनी सोमवारी अकोला महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत उपसचिव देवेंद्र चव्हाण, कक्ष अधिकारी क्षितिज तोंडे, सहाय्यक कक्ष अधिकारी सुजित सरोदे यांची उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी डॉक्टर लहाणे यांनी अरुण डोंगरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत मनपामार्फत ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा, अधिसूचित नसलेल्या सेवा, प्रशासकीय संरक्षण तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांची माहिती सादर करण्यात आली. यावेळी अरुण डोंगरे यांनी नागरिकांना पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देणे हे अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. सेवेत विनाकारण विलंब, निष्काळजीपणा किंवा सेवा नाकारल्यास संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यावर अधिनियमांच्या कलम 10 अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस उपायुक्त दिलीप जाधव, 4ही झोनचे सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल देवकते यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप जाधव यांनी मानले. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अकोला जिल्हा कमिटीच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे महिलांना कायदेमंडळात 33% आरक्षण त्वरित लागू करण्याची आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांची माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मंजूर केले आहे. मात्र या आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर केली जाईल अशी अट ठेवण्यात आली आहे. ही अट अत्यंत अन्यायकारक असून यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी अनेक वर्षे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेची तालुकावार माहिती देण्याची मागणी यासोबतच महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक गरजू महिलांना मिळालेला नाही. या योजनेतून नेमक्या किती महिलांना वगळण्यात आले आहे याची तालुकानिहाय अधिकृत माहिती शासनाने आणि प्रशासनाने जाहीर करावी अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खेड्या विभागातील सर्वसामान्य महिला उपस्थित होऊन सरकारला जाब विचारणार आहोत की अकोला जिल्ह्यातील 1.5 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या आहेत.
त्या संदर्भात अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या वगळलेल्या बहिणी आहेत त्यांची यादी आम्हाला सादर करावं आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भात ते बिल आहे ते बिल लागू करावं या संदर्भात इथे आज आंदोलन घेतलेलं आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितने तब्बल 1.7 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना MSCITच्या माध्यमातून डिजिटल साक्षर केले आहे. आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून MKCLने आपण करूया महाराष्ट्र AI रेडी मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत नव्याने अद्ययावत केलेल्या सक्षम MSCIT कोर्स 265हून अधिक KLIC व्यावसायिक कोर्सेस आणि मोफत AI मास्टर क्लास विद्यार्थी पालक व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याच दरम्यान MSCIT या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित स्कॉच अवॉर्ड प्राप्त झाल्याने ही मोहीम अधिक उत्साहाने पुढे नेली जात आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. यावेळी अमरावती विभागीय समन्वयक देवेंद्र पाथरे, चंद्रमुनी हनुमते, अकोला जिल्हा समन्वयक प्रशांत धर्मे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध कोर्स संदर्भात माहिती दिली. त्यामध्ये आपण करूया महाराष्ट्र AI रेडी मोहीम व मोफत AI मास्टर क्लास, नवीन AI सक्षम MSCIT कोर्स, KICL व्यावसायिक कोर्सेस, कौशल्य विकासाचा समावेशक मार्ग या संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. याबाबत अमरावती विभागीय समन्वयक यांनी अजिंक्य भारत न्यूजशी बोलताना माहिती दिली. आजची पत्रकार परिषद ही महत्व करून MSCIT कोर्स याची नवीन संकल्पना, MKCL हा मिळालेला स्कॉच अवॉर्ड आणि आता आपण करूया महाराष्ट्र AI रेडी म्हणजेच नवीन AIच्या संदर्भात सर्व जनतेला, सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना माहिती व्हावी या संदर्भात ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली होती. आणि आता MKCLचं हे 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त 23 ऑगस्टला या सगळं संपूर्ण गोष्टीची एक क्लोजिंग सेरेमनी आहे. त्यानिमित्त अनेक लोकांनी, विविध लोकांनी AIशी जागृत व्हावं आणि मोठ्या प्रमाणात MSCIT साठी प्रवेश घ्यावे यासाठी म्हणून आता ही नवीन मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि याच्यासाठी आपण सगळे लोक सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. गणेश मंदिर बायपास रोड मंगरुळनाथ येथील निशुल्क निरंतर दैनिक योग प्राणायाम कक्षेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पालखी स्वरूपातील दिंडीचे आयोजन करण्यात आले. योग सेविका रेखा प्रल्हादराव फुके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिंडीत योगिनी व महिला मैत्रिणींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गणेश मंदिर परिसरातून प्रारंभ झालेली ही पालखी दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात विठ्ठल रुक्मिणी संस्थान सोनखास येथे पोहोचली. यावेळी महिलांनी पारंपरिक फुगडी पावली खेळत भक्तिमय वातावरणात मंदिरात दर्शन घेतले. तसेच महाआरती करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. रेखा फुके गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी निशुल्क योग सेवा देत आहेत. त्यांच्या पुढाकारातून मंगरुळनाथ परिसरात योग विषयक विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त योग रॅलीसह अनेक सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गणेश मंदिर येथे दररोज सकाळी 5 ते 6:30 या वेळेत योग प्राणायाम वर्ग घेतला जातो. परिसरातील विविध कॉलनीमधील महिला या वर्गात नियमित सहभागी होतात. महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन आरोग्य, योग आणि सामाजिक जनजागृतीसाठी अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. अमरावती शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी 2026 या वर्षात हरवलेले, चोरीला गेलेले तसेच लुटलेले तब्बल 377 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकाकडे सुपूर्द केले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. CEIR म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलच्या मदतीने सायबर पोलीस ठाणे आणि अमरावती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण अंदाजित किंमत 66,63,800 रुपये इतकी आहे. तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारे अमरावतीसह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच इतर राज्यातूनही हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कसार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर माहिती भरावी. तसेच ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर 1930 किंवा आज या ठिकाणी
अमरावती शहर आयुक्तालयामध्ये जे आपले हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल होते 377 मोबाईल ते परत जे तक्रारदार होते ज्यांचे मोबाईल हरवलेले होते त्यांनी आज परत देण्याचा प्रोग्राम इथे संपन्न झालेला आहे। एकूण 377 मोबाईल ज्यांची एकूण किंमत 65,63,800 रुपये आहे। इतके मोबाईल आज जे आपले जे शिकायत करताय किंवा जे आपले जे परिवादी आहे त्यांनी आज परत करण्यात आलेले आहे। यापुढे पण असे प्रोग्राम आपण करण्यात आहे। याच्यामध्ये जे आपले पोलीस स्टेशनचे जे सर्व जे पथक आहे त्यांच्या व्यतिरिक्त आपले जे सायबर सेल आहे त्यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे। यापुढे पण अशी कामगिरी सुरू राहणार आहे। धन्यवाद। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नागरिकांना वेळेत सेवा द्या, राज्यसेवा हक्क आयुक्तांचे प्रतिपादन। महागड्या 4 व्हीलर कवडीमोल विकणारी टोळी वाशिम पोलिसांच्या जाळ्यात। अमरावती राजापेठ उड्डाणपुलावर अपघात, ट्रक खाली आल्याने 2 महिलांचा जागीच मृत्यू। बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्यात धुरंधरला मिळाली यालिनाची साथ, व्याघ्र प्रकल्प फुलणार। विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या आपल्या समोर आणण्याचा हा मानस म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज @7 बातमीपत्र। आपण अद्यापही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्स म्हणजेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते। बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग।